नमस्कार. ज्ञान मंदिर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय तालुका जुन्नर जिल्हा पुणे. मी प्राध्यापक ढमाले एस.बी. मानवी वस्ती आणि भूमी उपयोजन या प्रकरणातील स्वाध्यायातील व्हिडिओ क्रमांक 2 मध्ये सर्व विद्यार्थ्यांचे या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण टिपा लिहा या प्रश्न क्रमांक 3 पर्यंतचा भाग पाहिलेला होता. प्रश्न क्रमांक 4 सविस्तर उत्तरे लिहा. त्यामध्ये प्रश्न क्रमांक 1 आलेला आहे, ग्रामीण वसाहतींची वैशिष्ट्ये सांगा. तर ग्रामीण वसाहतींचा जर आपण अभ्यास केला तर ग्रामीण वसाहतींची आपल्याला काही ठळक वैशिष्ट्ये सांगता येतात. त्यातील पहिला जो घटक या ठिकाणी सांगता येईल, आपल्याला पहिलं वैशिष्ट्य सांगता येईल, ग्रामीण वसाहतींवरती प्राकृतिक घटकांचा जास्त प्रभाव असतो. नागरी वसाहतींवरती हा मानवी घटकांचा प्रभाव असतो, मात्र ग्रामीण वसाहतींवरती आपल्याला मानवी प्राकृतिक घटकांचा प्रभाव हा जास्त पाहावयास मिळतो. ग्रामीण वसाहतींच्या स्थानांवर आणि त्याच्या विकासावर त्या प्रदेशातील भूरचना म्हणजे उंच सकलपणा, मृदा, हवामान, पाण्याची उपलब्धता यासारखे जे प्राकृतिक घटक असतात या घटकांचा जास्त प्रभाव पडतो. ग्रामीण वसाहतींच्या स्थानावर प्राकृतिक घटकांचा जास्त प्रभाव पडत असल्यामुळे अशा वसाहती जेथे निर्माण होतात त्या प्रदेशाचेच नाव त्या वसाहतींना दिले जाते. उदाहरणार्थ पाणवठ्यावरील वस्ती, मैदानावरील वस्ती, डोंगर माथ्यावरील वस्ती, डोंगर पायथ्याकडील वस्ती किंवा रस्त्याच्या कडेला वाढलेली वस्ती, असे वेगवेगळी नावं त्या वसाहतींना दिलेली पाहावयास मिळतात. दुसरं ग्रामीण वसाहतींचं वैशिष्ट्य आपल्याला ज्या संदर्भात सांगता येतं ते म्हणजे व्यवसायांच्या संदर्भात या वसाहतींची काय वैशिष्ट्ये असतात. तर ग्रामीण वसाहतींमध्ये केले जाणारे व्यवसाय हे प्राथमिक स्वरूपाचे व्यवसाय असतात. त्या प्रदेशात उपलब्ध असणाऱ्या नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर करून तेथे व्यवसाय केले जातात. मग यामध्ये शेती असू द्या, पशुपालन असू द्या, खाणकाम, मासेमारी व इतर शेतीवर आधारित जे उद्योग आहेत त्यांचा समावेश होतो. ग्रामीण वसाहतींमध्ये राहणारी लोकसंख्या ही कमी असल्याने येथील लोकसंख्येची घनता आपल्याला ही 100पेक्षा कमी असलेली पाहावयास मिळते. ग्रामीण वसाहतींचे वस्त्यांचे प्रकार हे जे तिसरं वैशिष्ट्य या ठिकाणी आपल्याला सांगता येतं का वस्त्यांचे प्रकार ग्रामीण वसाहतींमध्ये कोणकोणते आढळतात, ग्रामीण वस्तीमध्ये कोणत्या प्रकारच्या वस्त्या आढळतात, तो भाग या ठिकाणी आपल्याला याच्यामध्ये सांगता येतो. बहुतांशी ग्रामीण वसाहती ज्या असतात या विखुरलेल्या स्वरूपाच्या असतात. अशा वस्त्या प्रामुख्याने जिथे सुपीक मृदा असते अशा सुपीक मृदेच्या नद्यांच्या मैदानी प्रदेशामध्ये आढळून येतात. कारण या ठिकाणी पाण्याची देखील उपलब्धता त्या वसाहतींना होते, त्यामुळे शेतीचा विकास त्या ठिकाणी होऊ शकतो. ग्रामीण वस्त्या ज्या आहेत त्या केंद्रित स्वरूपाच्या पाहावयास मिळतात. काही ठिकाणी आपल्याला ह्या ज्या वस्त्या आहेत त्या केंद्रित स्वरूपाच्या सुद्धा पाहावयास मिळतात. ज्या ठिकाणी पाण्याचा तुटवडा असतो अशा पाण्याचा तुटवडा असणाऱ्या वाळवंटी आणि निम वाळवंटी प्रदेशामध्ये विहिरी किंवा तलावाच्या भोवती केंद्रित स्वरूपाच्या ग्रामीण वसाहती निर्माण झालेल्या पाहावयास मिळतात. म्हणजे जिथे साधनसंपत्तीचा तुटवडा आहे तिथे आपल्याला केंद्रित स्वरूपाच्या वसाहती पाहायला मिळतात आणि जिथे मुबलक साधनसंपदा आहे तिथे आपल्याला विखुरलेल्या स्वरूपाच्या वस्त्या पाहावयास मिळतात. अशा दोनही प्रकारचे वस्त्यांचे प्रकार आपल्याला या ठिकाणी आढळून येतात. चौथा मुद्दा, ग्रामीण वसाहतींचे भूमीचे उपयोजन आणि भूमी आच्छादन या स्वरूपात कोणतं वैशिष्ट्य सांगता येतं. तर ग्रामीण वसाहतींचे भूमी उपयोजन ही वैशिष्ट्यपूर्ण असते. बहुतांशी ग्रामीण वसाहतीत शेती हाच प्रमुख व्यवसाय असल्यामुळे भूमी उपयोजनावर आपल्याला शेती क्षेत्राचा जास्त प्रभाव असलेला पाहायला मिळतो. म्हणजे इथले जे भूमी उपयोजन आहे ते आपल्याला शेतीशी निगडीतच पाहावयास मिळते. मात्र ग्रामीण वसाहतीमधील भूमी आच्छादन हे नैसर्गिक पर्यावरणाशी सुसंगत असते. त्यामुळेच ग्रामीण वसाहतींमधील भूमी जरी कृषीखालील क्षेत्रामध्ये जास्त असली तरीसुद्धा या क्षेत्रामध्ये आपल्याला वनक्षेत्र, गायरान किंवा चराऊ कुरणे, मोकळी जागा, पडीक किंवा नापीक जमीन, जलक्षेत्र यांच्या खाली देखील मोठ्या प्रमाणात भूमी व्यापलेली पाहावयास मिळते. म्हणजे एका बाजूला भूमी उपयोजन हे जरी शेतीवरती अवलंबून असलेलं पाहावयास मिळते किंवा शेती क्षेत्राचा त्याच्यावरती हिस्सा जास्त असला तरी आपल्याला भूमी आच्छादनामध्ये वैविध्यता मात्र पाहावयास मिळते. वेगवेगळ्या कारणासाठी आपल्याला भूमी आच्छादलेली पाहावयास मिळते.
प्रश्न क्रमांक 2, वस्त्यांचा आकृतिबंध निर्माण होण्यासाठी कोणते घटक कारणीभूत ठरतात ते सोदाहरण स्पष्ट करा असा विचारलेला आहे. आता प्रत्यक्ष आकार आणि वस्त्यांचे दिसणारे स्वरूप व रचना यांच्या आधारे वस्त्यांचे प्रत्यक्ष जे स्वरूप दिसते त्या स्वरूपालाच आपण वस्त्यांचा आकृतिबंध असे म्हणतो. मग आता वसाहत आकृतिबंध निर्माण होण्यासाठी कोणते घटक कारणीभूत ठरतात असा जर भाग पाहिला तर वसाहत कोणत्या ठिकाणी निर्माण होईल ते स्थान अगदी सुरुवातीला ठरवताना प्राकृतिक घटकांचा प्रभाव जास्त असलेला पाहायला मिळतो. म्हणजे सुरुवातीला अगदी वसाहतीची स्थापना होताना प्राकृतिक घटक जास्त प्रभावी ठरलेले पाहावयास मिळतात. त्यांना अनुसरूनच जिथे प्राकृतिक घटक पोषक आहेत अशा क्षेत्रामध्ये आपल्याला वसाहती निर्माण झालेल्या पाहावयास मिळतात. म्हणजेच वसाहतीची निर्मितीची जी सुरुवात आहे ती प्राकृतिक घटक ठरवितात. उदाहरणार्थ पाण्याची उपलब्धता, सुपीक मृदा, सपाट उतार, सागरी किनारपट्ट्या, नद्यांची खोरी या ठिकाणी आपल्याला सुरुवातीस वसाहती स्थापन होताना पाहावयास मिळतात. येथील लोकसंख्या, उपलब्ध प्राकृतिक घटक व तंत्रज्ञान यांच्या आधारे विविध व्यवसाय स्थापन करत असतात. त्यानुसार वस्तीचा प्रकार व आकृतिबंध निर्माण होतो. म्हणजेच प्राकृतिक घटकांबरोबरच काही मानवी घटक अशावेळी जास्त प्रभावी ठरून वसाहत ग्रामीण किंवा नागरी स्वरूप प्राप्त करताना पाहावयास मिळते. म्हणजेच ज्या वेळेला वसाहतीचं नागरी किंवा ग्रामीण स्वरूप ठरतं त्यावेळेला आपल्याला मानवी घटकांचा प्रभाव जास्त असलेला पाहावयास मिळतो. ग्रामीण किंवा नागरी स्वरूप ज्यावेळेला वसाहत प्राप्त करते तिचा एक स्वतंत्र आकृतिबंध निर्माण होतो. अशा प्रकारे आकृतिबंध व प्रकार तयार होण्यापाठीमागे कारणीभूत ठरणारे घटक व त्यानुसार तयार होणारा आकृतिबंध आपल्याला पुढील प्रमाणे स्पष्ट करता येईल. तर पहिला जो आकृतिबंध आहे तो आहे रेषीय आकृतिबंध. आपल्याला पुस्तकामध्ये 22 आणि 23 पेज नंबरवरती आपल्याला वस्त्यांचे वेगवेगळे जे आकृतिबंध आहेत त्या आकृतिबंध तर दिलेले आहेतच, त्याबरोबरच त्यांची काही वैशिष्ट्ये त्या ठिकाणी दिलेली आहेत. आता याच्यामध्ये पहिला जो आकृतिबंध आपण पाहणार आहोत तो आहे रेषीय आकृतिबंध. ग्रामीण वसाहत प्रकारांमध्ये एखाद्या नदीच्या किंवा कालव्याच्या काठाकाठाने जेव्हा वस्ती वाढते तेव्हा तिला रेषीय आकार प्राप्त झालेला पाहावयास मिळतो. जेव्हा एखाद्या प्रमुख रस्त्यालगत अथवा लोहमार्गालगत दोन्ही बाजूने समांतर नागरी वसाहत वाढत जाते त्यावेळी येथील नागरी वसाहतसुद्धा रेषीय आकृतिबंध प्राप्त करते. अशा वसाहत आकृतिबंधात रस्ते व नद्यांना समांतर एक अथवा अनेक रांगा आढळून येतात. वाढणाऱ्या लोकवस्तीनुसार रांगांची संख्यासुद्धा आपल्याला वाढताना पाहावयास मिळते. आता घराचे जे दरवाजे असतात ते बहुत करून रस्त्याच्या अथवा नदीची जी दिशा असते त्या दिशेकडे असलेले पाहावयास मिळतात. परस्परांना जवळजवळ घरे, रस्ते हे गल्ल्यांना समांतर आढळतात. दुकाने व व्यापारी केंद्रे जी असतात ती मुख्य रस्त्यालगत आढळून येतात. आता दुसरा जो या ठिकाणी प्रकार आढळतो आकृतिबंध तो आहे वर्तुळाकार आकृतिबंध. एखाद्या सरोवराच्या किंवा तळ्याच्या आजूबाजूला अशी वसाहत निर्माण होते. ग्रामीण भागात एखाद्या पाण्याच्या जी विहीर असते त्या विहिरीच्या भोवती अथवा आडाभोवती या वर्तुळाकार वसाहती निर्माण होत असतात. उदाहरणार्थ वाळवंटी प्रदेशातील ओएसिस म्हणजेच याच प्रकारची वसाहत आहे. आफ्रिकेतील मसाई या पशुपालक जमाती पाळीव पशूंचे रानटी पशूंपासून संरक्षण करण्यासाठी पाळीव प्राण्यांच्या वसाहती या मध्यभागी ठेवतात आणि त्याच्या आजूबाजूने गोलाकार मानवी वसाहती निर्माण करताना पाहावयास मिळतात. याबरोबरच पाण्याच्या उपलब्धतेमुळे आपल्याला या क्षेत्रामध्ये घरे जवळजवळ आढळून येतात. नागरी भागात एखादी ऐतिहासिक वास्तू किंवा एखादं मंदिर असेल, धार्मिक स्थळ असेल, पंचवटी, एखाद्या स्थानिक राजाचा राजवाडा यांच्या भोवतीसुद्धा अशी वर्तुळाकार वसाहत निर्माण झालेली पाहावयास मिळते. तिसरा जो आकृतिबंध आहे तो आहे केंद्रस्थानी आकृतिबंध. एखाद्या केंद्राच्या भोवती वस्त्यांचा विकास होतो आणि केंद्रापासून दूर वसाहती वाढत जातात त्यावेळी केंद्रोत्सारी आकृतिबंध तयार झालेला पाहायला मिळतो. हा केंद्रबिंदू वस्त्यांच्या विकासातील महत्त्वपूर्ण भाग असतो. वस्तीमधील सर्व वाहतूक मार्ग या केंद्रापासून सुरुवात होऊन बाह्य भागाकडे आपल्याला जाताना पाहावयास मिळतात.
बाजारपेठ, व्यापारी केंद्र, चौक असणाऱ्या ठिकाणी सर्व बाजूंकडून येणारे रस्ते एकत्र येतात आणि त्या रस्त्यांच्या बाजूला जेव्हा वसाहती तयार होतात तेव्हा आपल्याला अशा प्रकारचा केंद्रस्थानी आकृतिबंध तयार झालेला पाहावयास मिळतो. पुढचा जो आकृतिबंध आहे तो त्रिकोणी आकृतिबंध. दोन नद्यांच्या अथवा महामार्गाच्या किंवा लोहमार्गाच्या दरम्यानचा जो भाग असतो या भागात विकसित झालेल्या किंवा समुद्रकाठच्या त्रिकोणाकृती भूमीवर आपल्याला अशा प्रकारच्या त्रिकोणाकृती वसाहती विकसित झालेल्या पाहावयास मिळतात. या ठिकाणची प्राकृतिक रचनाच अशी असते की ज्यामुळे आपल्याला वस्त्यांची वाढ ही तिन्ही बाजूने होत असते. एका बाजूने त्या ठिकाणी होण्यास अडथळा असल्यामुळे त्या ठिकाणी फक्त 3 बाजूनेच लोकसंख्येची जी वस्ती आहे त्या वस्तीची वाढ होत असते. अशा काही सामाजिक कारणांमुळे आपल्याला प्राकृतिक आणि सामाजिक कारणांमुळे आपल्याला वस्त्यांची वाढ ही अशा प्रकारे 3 बाजूने होताना पाहावयास मिळते. पुढचा जो आकृतिबंध आहे तो आहे आयताकृती आकृतिबंध. ज्या वसाहतींमध्ये ज्या वस्त्यांमध्ये घरे ओळीत आणि सरळ रेषेत असतात अशा प्रदेशामध्ये हा आयताकृती आकृतिबंध पाहावयास मिळतो. या वस्त्यांमध्ये आपल्याला घरांच्या ओळी एकमेकांना समांतर असलेल्या पाहावयास मिळतात आणि रस्ते एकमेकांना समांतर असतातच पर एकमेकांना छेदताना ते काटकोनात छेदताना पाहावयास मिळतात आणि आपल्याला अशा रस्त्यांच्या दोन्ही बाजूला समांतर घरे निर्माण झालेली पाहावयास मिळतात आणि अशा ज्या वसाहती असतात या वसाहती सर्व सुविधांनी युक्त असलेल्या पाहावयास मिळतात. ज्यावेळेला भविष्यकालीन वाढीचा विचार करून वसाहतींची निर्मिती होत असते आणि तशा प्रकारची शहरे ज्यावेळेला निर्माण केली जातात अशा प्रकारच्या शहरांमध्ये म्हणजेच या नियोजित शहरांमध्ये आपल्याला आयताकृती आकाराच्या वसाहती पाहावयास मिळतात. विस्तृत सखल मैदानी प्रदेशामध्ये आपल्याला अशा वसाहतींचा विकास होताना पाहावयास मिळतो. शेवटचा प्रकार आहे आकारहीन वसाहती. वस्ती निर्माण झाल्यावर वस्तीच्या विकासाबरोबर वस्तीचा आकार देखील वाढत जाताना आपल्याला पाहावयास मिळतो आणि त्यामुळे वाढणारी जी वस्ती असते ती वस्ती अनियंत्रित स्वरूपात वाढताना पाहावयास मिळते आणि मग सोयीनुसार आणि उपलब्धतेनुसार लोक आपली घरं बांधण्यास सुरुवात करतात आणि आपोआपच त्या वसाहतीला आकारहीन वसाहतीचा आकार प्राप्त झालेला पाहावयास मिळतो. लोकसंख्या जास्त आणि जागा कमी असलेल्या क्षेत्रात झोपडपट्ट्यांमध्ये आपल्याला असा आकृतिबंध तयार झालेला पाहायला मिळतो. यामध्ये भारत असू द्या, चीन असू द्या, पाकिस्तान असू द्या अशा देशांमध्ये आपल्याला शहरांमध्ये अशा प्रकारच्या आकारहीन वसाहती सर्रास पाहावयास मिळतात. वसाहतींच्या भविष्यकालीन वाढीचा विचार न करता अशा प्रकारच्या वसाहती तयार झालेल्या असतात आणि वसाहतींच्या वाढीवर कोणत्याही एकाच घटकाचा आपल्याला प्रभाव असलेला पाहावयास मिळत नाही. वेगवेगळ्या घटकांच्या प्रभावामुळे आपल्याला वसाहती ह्या वेगवेगळ्या स्वरूपात वेड्यावाकड्या फुगलेल्या पाहावयास मिळतात. औद्योगिक क्रांतीनंतर बऱ्याचशा देशांमध्ये आपल्याला अशाच प्रकारच्या वसाहती आकारहीन वसाहती निर्माण झालेल्या पाहावयास मिळतात. उंच सखल भूरचना असणाऱ्या प्रदेशात आपल्याला त्या उंच सखल अडथळे जे असतात त्यांना सोडून वसाहती निर्माण होत असतात आणि त्यामुळे त्यांना कोणताही विशिष्ट आकार नसतो. अशा उंच सखल प्रदेशांमध्ये आपल्याला आकारहीन वसाहती विकसित झालेल्या पाहावयास मिळतात. प्रश्न क्रमांक 5, फरक स्पष्ट करा. ज्यामध्ये पहिला फरक आपल्याला भूमी उपयोजन आणि भूमी आच्छादन यामध्ये स्पष्ट करायचा आहे. आता भूमी उपयोजन म्हणजे काय आणि भूमी आच्छादन म्हणजे काय? भूमी आच्छादन म्हणजे भूमीचा प्राकृतिक घटकांनी केलेला वापर होय. यामध्ये मग वने, पाणी, बर्फ, खडक, वाळू याखाली असणारी जी भूमी आहे तिचा समावेश होतो. तर भूमी उपयोजनामध्ये मानवाकडून भूमीचा केला गेलेला वापर समाविष्ट होतो. यात माणसाकडून वसाहत, रस्ते, शेती, उद्योगधंदे यांसारख्या कारणासाठी वापरलेल्या भूमीचा समावेश होतो. भूमी आच्छादनामध्ये आपल्याला प्रामुख्याने नैसर्गिक घटकांचा प्रभाव जास्त पडतो, तर भूमी उपयोजनामध्ये मानवी घटक जास्त प्रभाव पाडताना पाहावयास मिळतात.
भूमी आच्छादनाचा विचार केला, वस्तीचे सुरुवातीचे स्थान हे भूमी आच्छादनावर अवलंबून असते. एखाद्या प्रदेशातील जमिनीवर निसर्गतः असलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींना भूमी आच्छादन असे म्हटले जाते. तर जसजसा वस्तीचा विकास होत जातो तसा भूमी आच्छादनात बदल घडून मानव वेगवेगळ्या कारणासाठी भूमीचा वापर करतो. त्याला भूमी उपयोजन असे म्हटले जाते. आता भूमी आच्छादनाचा विचार केला तर भूमी आच्छादनात निसर्गतः आढळणारे पर्वत, दऱ्या, नद्या, सरोवरे, तलाव, वने, गवताळ प्रदेश, भूरूपे, जलरूपे या प्राकृतिक घटकांचा समावेश होतो. तर भूमी उपयोजनामध्ये आपल्याला सांगता येईल का नैसर्गिक भू आच्छादनात बदल करून मानव वसाहत, उद्योगधंदे, वाहतूक यासारख्या वेगवेगळ्या कारणासाठी जमीन वापरतो, ज्याचा भूमी उपयोजनामध्ये समावेश होतो. दुसरा फरक आपल्याला स्पष्ट करायचा आहे ओसाड आणि बिगर शेती भूमीमध्ये. आता या ठिकाणी ओसाड भूमीचा जर विचार केला तर कोणत्याही प्रकारचे तंत्रज्ञान वापरून जर एखादी जमीन जर भूमी शेतीखाली जर आणता येत नसेल तर त्या भूमीचा समावेश आपण ओसाड भूमीमध्ये करतो. तर वस्तीखाली आणि विशेषतः पायाभूत सुविधांसाठी वापरलेली म्हणजे विशेषतः रस्ते, कालवे यांच्यासाठी वापरलेली आणि उद्योगधंदे, दुकाने यासाठी वापरलेली भूमी ही बिगर शेती भूमी उपयोजनामध्ये समाविष्ट होते. मग आता ओसाड भूमीमध्ये कोणत्या भूमीचा समावेश होतो? उंच सकल डोंगराळ प्रदेश असू द्या, त्यानंतर ओसाड वाळवंट असू द्या किंवा घळीयुक्त भूमी जी आहेत, अशा 3 प्रकारच्या भूमीचा समावेश ओसाड भूमीमध्ये होतो का जी आपण प्रत्यक्ष कशाखाली आणू शकत नाही, कृषीखाली आणू शकत नाही. तर बिगर शेतीमध्ये द्वितीय आणि तृतीय श्रेणीचे व्यवसाय जसे जसे वाढत जातात तसतसे आपल्याला जी वस्ती असू द्या किंवा पायाभूत सुविधांसाठी वापरली जाणारी जी जमीन आहे बिगर शेती भूमी तिच्या खालील क्षेत्र आपल्याला वाढलेलं पाहावयास मिळतं. मग आपण वर सांगितल्याप्रमाणे रस्ते, कालवे आणि उद्योगधंदे यासाठी जी जमीन वापरली जाते तिचा बिगर शेतीमध्ये समावेश झालेला पाहावयास मिळतो. तिसरा फरक आपल्याला स्पष्ट करायचा आहे केंद्रोत्सारी वस्ती आणि वर्तुळाकार वस्तीमध्ये. आता केंद्रोत्सारी वस्तीचा विचार केला तर एखाद्या केंद्राच्या भोवती वस्त्यांचा विकास होतो आणि केंद्रापासून दूर वसाहती वाढत जातात. त्यावेळी केंद्रोत्सारी आकृतिबंध तयार झालेला पाहायला मिळतो. आता वर्तुळाकार वस्तीचा विचार केला तर एखाद्या सरोवराच्या किंवा तळ्याच्या आजूबाजूला आपल्याला ज्या वसाहती निर्माण होतात त्या वसाहती अशाच प्रकारच्या वर्तुळाकार असतात. तर वाळवंटी प्रदेशामध्ये जे ओएसिस असतात किंवा आफ्रिकेमध्ये मसाई लोक ज्या वसाहती स्थापन करतात त्या वर्तुळाकार वसाहतींचीच उदाहरणे पाहावयास मिळतात. आता केंद्रोत्सारी वस्तीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं का ते जे केंद्र असतं ते केंद्र त्या वस्त्यांच्या विकासातील महत्त्वपूर्ण भाग असतो. ज्या केंद्रामुळं त्या वस्त्यांचा विकास झालेला असतो ते केंद्र त्या वस्त्यांच्या विकासातील महत्त्वपूर्ण भाग असतो. तर वर्तुळाकार वसाहतीमध्ये आपल्याला पाण्याच्या उपलब्धतेमुळे घरं ही जवळजवळ असलेली पाहावयास मिळतात. आता बाजारपेठांचा केंद्रोत्सारी वस्तीमध्ये आपण सांगू शकतो का बाजारपेठ, व्यापारी केंद्र, चौक अशा असणाऱ्या ठिकाणी सर्व बाजूंकडून ज्यावेळेला रस्ते एकत्र येतात आणि त्या रस्त्यांच्या बाजूला ज्यावेळेला वसाहती स्थापन होतात त्यावेळेला आपल्याला असा केंद्रोत्सारी वसाहती आकृतिबंध तयार झालेला पाहायला मिळतो. तर नागरी भागामध्ये एखादी ऐतिहासिक वास्तू, मंदिरे, धार्मिक स्थळे, पंचवटी, स्थानिक राजाचा राजवाडा यांच्या भोवती आपल्याला ज्यावेळेला वसाहत निर्माण होते त्यावेळेला ती अशाच वर्तुळाकार स्वरूपाची असलेली पाहावयास मिळते. पुढचा फरकाचा मुद्दा आपल्याला केंद्रित वस्ती आणि विखुरलेली वस्ती यांच्या दरम्यानचा आहे. आता केंद्रित वस्ती कधी निर्माण होते आणि विखुरलेल्या वस्ती कधी निर्माण होते? वसाहत स्थापन करण्यामध्ये ज्यावेळेला आवश्यक असणारे जे घटक आहेत ते ज्यावेळेला प्रतिकूल असतात तेव्हा इतर कोणत्या तरी कारणामुळे माणसाचा जवळजवळ राहण्याचा कल त्या ठिकाणी आढळून येतो. मग त्या ठिकाणी कुठंतरी एखादं पाणवठा आढळू शकतो किंवा इतर कोणतंही धार्मिक स्थळ असू शकतं का ज्याच्या भोवती आपल्याला ती वसाहत स्थापन होते. तर त्यावेळेला मग अशी केंद्रित वसाहत निर्माण होते. ज्यावेळेला आता विखुरलेल्या वसाहतीच्या बाबत सांगता येईल की ज्यावेळेला वसाहत स्थापन करण्यासाठी आवश्यक असणारे जे घटक आहेत ते ज्यावेळेला अनुकूल असतात आणि भरपूर प्रमाणात असतात तेव्हा स्थान निवडण्यासाठी आपल्याला
पूर्णपणे स्वातंत्र्य असतं आणि त्यामुळे वसाहत कुठे जरी स्थापन केली तरी चालू शकते आणि त्यामुळे विखुरलेल्या वसाहती स्थापन होतात. आता केंद्रित वसाहती निर्माण होण्यापाठीमागं कारणीभूत असणारा जो घटक असतो ते म्हणजे संरक्षण आणि सुरक्षिततेच्या दृष्टीनं आपल्याला वसाहती केंद्रित स्वरूपाच्या निर्माण झालेल्या पाहावयास मिळतात. तर विखुरलेल्या वसाहतींचं कारण काय असतं, तर त्या ठिकाणी आवश्यक असणारे जे घटक आहेत ते मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात. त्यामुळे वसाहती कुठे पण स्थापन केलेल्या पाहावयास मिळतात. पर्वतांचा पायथा, वनांचा प्रदेश, वाळवंटातील पाण्याची जागा यासारख्या ठिकाणी आपल्याला केंद्रित वसाहती पाहायला मिळतात. तर सुपीक मैदाने, नद्या व सागरांचे किनारपट्ट्यांचे प्रदेश, जलसिंचनाच्या सुविधा उपलब्ध असणारी क्षेत्र, याबरोबरच वाहतूक दळणवळणाचा विकास होणाऱ्या क्षेत्रामध्ये आपल्याला विखुरलेल्या वसाहती ज्या आहेत त्या पाहावयास मिळतात. अशा प्रकारे आपण फरकाचे मुद्दे स्पष्ट करू शकतो. आता पुढचा जो प्रश्न आपल्याला विचारलेला आहे तो प्रश्न आहे 6वा प्रश्न, सुबक आकृत्या काढून नावे द्या. यामध्ये आपल्याला पहिला जो आकृती विचारलेली आहे ती आहे रेषीय वसाहतीची. मग या ठिकाणी आपण एखादी नदी किंवा एखादा भाग दाखवू शकतो आणि त्याच्या बाजूला आपल्याला ज्या रेषीय वसाहती आहेत त्या याप्रमाणे दाखवता येतात. दुसरं जी आकृती आपल्याला विचारलेली आहे ती विखुरलेली वस्ती आहे, ज्यामध्ये आपण विखुरलेल्या वसाहती आणि त्यांना जोडणारे रस्ते जे आहे ते दाखवू शकतो. त्यानंतर तिसरी जी आकृती विचारलेली आहे ती केंद्रित वस्ती आहे. मग केंद्रित वस्तीच्या ठिकाणी जास्त करून पाणवठ्याच्या आजूबाजूला अशी वसाहत निर्माण होते, म्हणून मग त्या ठिकाणी एखादी 2 पाणवठे दाखवायचे आणि त्याच्या आजूबाजूला आपल्याला याप्रमाणे वसाहती ज्या आहेत त्या दाखवता येतात. आणि शेवटची जी आकृती सांगितलेली आपल्याला ती केंद्रोत्सारी वस्ती सांगितलेली आहे. मग या ठिकाणी एखादं केंद्र आणि त्या केंद्राच्या जवळ येणारे जे रस्ते आहेत त्या रस्त्यांच्या बाजूला ज्या वसाहती स्थापन दाखवलेल्या आहेत त्या याप्रमाणे आकृतीत आपल्याला दाखवता येतात. आता प्रश्न क्रमांक 7 आपल्याला लोणार सरोवर जे आहे त्या लोणार शहराच्या भूमी उपयोजनामध्ये काळानुसार होणारे जे बदल आहेत त्या बदलाच्या संदर्भात विचारलेला आहे. तर आपण आकृतीवरून त्या ठिकाणी प्रत्यक्ष भूमी उपयोजनामध्ये जे बदल झालेले आहेत ते बदल आपण प्रत्यक्षात त्या ठिकाणी सांगू शकतो. तर 8वा प्रश्न जो आहे तो आपल्याला प्रत्यक्ष उतारा वाचून त्या ठिकाणी त्याच्या खाली जे प्रश्न दिलेले आहेत ते प्रश्न या ठिकाणी आपल्याला सांगता येतात. त्याची उत्तरं उतार्यामधनं आपण सांगू शकतो. तर अशा प्रकारे आपल्याला हा जो स्वाध्याय आहे तो स्वाध्याय पूर्ण करता येतो. धन्यवाद. व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे आभार. जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.